नमस्कार, मी वैशाली जंगम, रेकी ग्रँडमास्टर आणि EFT प्रॅक्टिशनर. मला तुम्हाला एक विचारायचं आहे की तुम्हाला खूप असं अशांत वाटतं किंवा विचारांचा खूप गोंधळ झालेला आहे आणि मार्गही सापडत नाही आणि जो दिसतो आहे मार्ग तर तो मार्ग वापरायचा का नाही वापरायचा, तो बरोबर आहे का चुकीचा आहे, याच्यामध्येही तुमचं कन्फ्युजन आहे असं असेल तर मला एक सांगा, तुम्ही स्वामींची सेवा करता का? करत असाल तर काय करता, कशाप्रकारे करता, हे पण तुम्ही माझ्याशी कमेंट करून बोललात तरी चालेल, म्हणजे कळेल आपल्याला एक्झॅक्टली काय करता तुम्ही किंवा मग कशाप्रकारे. कारण कसं होतं, आपण स्वामींचे नामस्मरण करतो पण स्वामी नाम जेव्हा घेतो तेव्हा स्वामींचा चेहरा नसतो आपल्यासमोर. म्हणजे जेव्हा आपण विचारांच्या गोंधळामध्ये असतो तेव्हाचं सांगते मी. तर तेव्हा आपण आपली जी कंडिशन आहे, नाम घेतो श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, आणि आपण काय करतो, डोक्यामध्ये काय असतं की अरे तुमचं जे काय झालं असेल इश्यू ते, की हे असं झालं आहे, मला तो माणूस असं बोलला आहे, ती बाई असं बोलली आहे, किंवा मग माझं पेमेंटचं काय झालं आहे, किंवा माझं नोकरीचं आज काम, जिथं कामाला तुम्ही जाता त्या ठिकाणी काय झालं आहे, हा विचार डोक्यात असतो, बरोबर. मग मला एक सांगा, त्या नामस्मरणाला काही अर्थ आहे का? बरोबर ना. मी त्यासाठी बोलते आहे. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, जी पण सेवा करा तुम्ही, एकदा नाम घ्या माऊलींचं, एकदा सकाळी उठल्या उठल्या, पण ते असं घ्या की डायरेक्ट स्वामी तुमच्या समोर आले, स्वामींचे चरण आले आहेत, तुम्ही तिथेच नमस्कार करत आहात, अशा पद्धतीने तुम्ही नामस्मरण करा. बघा, तुमचं ते नामस्मरण स्वामींपर्यंत 100% पोहोचणार. तर मला अजून असं सांगायचं होतं की तुम्हाला अशी ऊर्जा माहिती आहे का की जी खरंच सगळ्यांना दिलेली आहे, स्वामींनी जन्मतः सगळ्यांना दिलेली आहे, की ज्याच्यामुळे आपण बऱ्याच गोष्टींचं सोल्युशन मिळतं. बऱ्याच म्हणण्यापेक्षा सगळ्या म्हटलं तरी चालतं, पण ते तशा प्रकारचं आपण त्याची साधना पण केली पाहिजे. जसं मी तुम्हाला आता नामस्मरणाबद्दल बोलले स्वामींच्या, तर तसंच ह्या साधनेचं पण असतं की आपण ती गोष्ट, तुम्हाला हे पण माहिती असेल की कुठलीही गोष्ट असेल ती आपण सातत्याने केली तर मात्र रिझल्ट 1001%, 1,01,000% मिळतो आपल्याला. पण जर आज केली किंवा ती मनातून नाही केली तर आपल्याला रिझल्ट मिळत नाही. जसं एक थेंब पाण्याचा दगडाला फोडू शकतो, कधी? सातत्य टिकवल्यामुळं, बरोबर ना. तसंच याचं पण आहे, तुम्ही जे करता त्याच्यामध्ये सातत्य हवं आहे, ते असलं की सगळ्या गोष्टी होणार. ठीक आहे. जर तुम्हाला याविषयी अजून जाणून घ्यायचं असेल तर ते ऊर्जेविषयी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बोलूयात. तुम्ही कमेंट करा मला, आपण बोलूयात. श्री स्वामी समर्थ. आणि हो, जर तुम्हाला ही रील आवडली असेल तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका, जेणेकरून नवीन आलेले जे नोटिफिकेशन असेल ते सगळ्यात पहिल्यांदा तुम्हालाच मिळतील. धन्यवाद.